Hello, this is the My Artifact episode number 441. आजची तारीख आहे 15 मे 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. माझा होल दिवस इतका काही खास गेला नाही. आज आज दिवसभरात काय झालं, बहुत अजीब अजीब गोष्टी झाल्या. मला आता शेअर पण करूशा वाटत ना आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. तरी हे ज्या गोष्टी झाल्या त्या माझ्या सराउंडिंग पीपलच्या बहुत क्लोजेस्ट पीपल सोबत झाल्या. सो आय शुड प्रॉबब्ली शेअर धिस. आता काय झालं आज काय नाही, वंडरफुल डे. आज रविवार होता. मला वाटलं आज म्हणजे रविवारसारखा वाटला पण नाही, कारण कालचा जो शनिवार होता तो एकदम रविवारसारखा फील होऊन राहिला. सगळे मित्र वगैरे, लग्न. डज फील्स लाईक अ संडे, बट yesterday is not a Sunday, it's a Saturday. Today is Sunday, but it doesn't look like a Sunday. Why? आज पुढे लग्न नव्हतं, त्यामुळे आज आम्ही मित्र कुठे भेटलो पण नाही. त्यामुळे फर्स्ट थिंग फर्स्ट, आज संडे होता. आज सकाळी 8:30 वाजता उठलो. उठल्यानंतर मी वडील म्हणे चिकन आणायला जा म्हणे. चिकन आणायला गेलो. त्याच्यानंतर कुठे घरीच होतो मी, दिवसभर घरीच होतो. नंतर मामा आला आईला घेऊन. मग मामा सांगून राहिला गोष्टी. आय शुड नॉट प्रॉबब्ली शेअर धिस, कारण मला नाही का सांगण्यामध्ये सुद्धा पण लाज वाटून राहिली. लाज म्हणजे इन द सेन्स, म्हणजे राहू दे यार, कसं त्यात डोकं टाकतं. आणि त्याच्यामध्ये तुला माहिती आहे ना, चिखलमध्ये पाय टाकल्यावरच तुला पाय भरणार आहेत, मग तू काऊन टाकत आहे? डोंट. तुझ्या लाईफमध्ये काय झालं ते तू सांग, त्यांच्या लाईफमध्ये काय झालं ते नको सांगू. राईट. आज खेळायला गेलो. खेळून आलं. त्याच्यानंतर घरीच होतो. आणि जस्ट वडिलांनी आत्ता जस्ट हार्डली 5 मिनिट पण नाही झाले, वडिलांनी सांगितलं 20 तारखेला तुला जायचं आहे नागपूरला आत्याकडे. ते त्यांनी काहीतरी सांगितलं आहे. त्यांनी पुन्हा तरी ठेकेदारासोबत बोलले आहे आणि ते मला जॉब लावून देणार आहे. 20 तारखेपासून मला जॉईनिंग आहे. 20 तारीख म्हणजे या. तर काफी म्हणजे आता बोलले तेव्हापासून तर माझं डोकं पूर्ण हँगच झालं आहे. कारण आतापासून म्हणजे मला माहीत होतं हे मला जावं तर लागेलच ऑफकोर्स, बट एवढ्या लवकर जावं लागेल हे नाही माहीत होतं. तरी मी थोडा बहुत रेडी आहेच. रेडी म्हणजे मी खूप साऱ्या गोष्टी कलेक्ट केल्या आहे. म्हणजे जर मी 20 तारखेला जाईन तर मी खूप काही गोष्टी लॉस करीन. एक नवीन लाईफ तुझी सुरू होणार आहे 20 तारखेपासून. एक तू स्वतः पैसे कमवशील, आई वडिलांचा विश्वास गेन करशील, फिल्म स्कूलमध्ये जाशील आणि हळूहळू आपली डेस्टिनी क्रॅक आउट करशील. यालाच तर म्हणते काही ना काही स्टेप चढणं. जेव्हा आपण स्टेप चढतो ना, थोडी बहुत भीती लागतेच, कारण आपण खाली पडून तर नाही जाऊ. म्हणजे थोडी बहुत भीती, पडून तर नाही म्हणजे थोडं भीती लागते. त्याच्याकडून तुला थोडी बहुत भीती लागणं काही नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही. थोडंसं आता कठोर व्हायला लागेल, कारण आता हे लाईफचं डिसिजन आहे आणि या लाईफच्या डिसिजनमध्ये आपण काही ना काही सॅक्रिफाईस करतो. आता तू मुंबईला जाणार होता तर थोडं बहुत सॅक्रिफाईस तर करणार होताच ना, त्यासाठी तू रेडी होता. बट आता पण रेडी आहे, पण त्याला ॲक्सेप्ट करायला मला थोडा बहुत लेट दे. कारण जस्ट हार्डली 5 मिनिट झाले मला असं घेतलं आणि एक प्रकारे अटॅक आल्यासारखं झाला. म्हणजे सर्वात मोठा प्रॉब्लेम तर मला हात दिसला, माझी मार्कशीट रेडी नाही. मी मार्कशीट आणलीच नाही. काही प्रॉब्लेम नाही, मला उद्या जाता येईल. उद्या मंडे आहे, कॉलेजमध्ये मार्कशीट आणता येते. मार्कशीट आणली का झालं. सर्टिफिकेट लिव्हिंग वगैरे डझंट मॅटर. कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे. थोडे बहुत डॉक्युमेंट दाखवून दिले का लागून जाते. कसंही हो. आता स्टार्टिंग आहे, त्यामुळे आत्याच्याकडे राहू. हार्डली
1-1.5 महिना. देन काही ना काही रूम करून राहू तिथे आणि जो पगार भेटेल तो पाहून घेऊ कसा आहे काय वगैरे. आणि मग देन हंटिंग सुरू करू का फिल्म स्कूलची. पहिले मला तिथे गेल्यावर हार्डली 1 महिना लागेल सेटल व्हायसाठी. थोड्या बहुत गोष्टी गॅदर करावं लागेल. फर्स्ट ऑफ ऑल मला तिथे लागेल लॅपटॉप. तर लॅपटॉप मला भेटेनच ऑफकोर्स. हार्डली 2-3 महिन्यात तर भेटेनच लॅपटॉप. देन इंटरनेट. आय रिअली नीड ॲन इंटरनेट. तर मी मोबाईलमध्ये वापरू शकतो. मोबाईलमध्ये हार्डली एक वोडाफोनचं रिचार्ज मारून दिल्यावर मी पण ज्याप्रमाणे मी युटिलाइज करतो, यूट्यूबचे व्हिडिओ पाहतो ते पाहू शकणार नाही. डझंट मॅटर. बट जे थोडी बहुत इन्फो आहे ते काढून घेऊ शकतो, कशी आहे काय. आता इंटरनेट थोडंसं करावं लागेल, थोडंसं दूर करावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मनाची तयारी. तू आता हे सगळं पॅकिंग तर करून राहिला, थोडंसं मनाला पण पॅक कर का त्याला पण सोबत घेऊन जायचं आहे आणि तिथे त्याला डोकं लावायचं आहे. कामामध्ये थोडंसं राहीन इंटेन्स प्रेशर आणि थोडंसं डिफिकल्टीज राहीन स्टार्टिंगला. बट आय कॅन हँडल दिस. आणि आय कॅन हँडल दिस. म्हणजे एक प्रकारे अटॅक लागल्यासारखंच लागलं ना राव. म्हणजे एकदम वडिलांनी सांगितलं तुला 20 तारखेला जायचं आहे. म्हणजे मला प्रॉब्लेम कुठे याच्यामध्ये नाही आहे का माझ्या मार्कशीटमध्ये किंवा जर माझा नाही याच्यामध्ये काही मार्कशीट नाही. कारण यावेळेस रिझल्ट लागणार आहे आणि रिझल्ट क्लिअर राहणार आहे हे मला ऑलरेडी माहीत आहे. फक्त सर्टिफिकेट वगैरे थोडा वेळ लागणार आहे. याचं काही मला टेन्शन नाही. टेन्शन आहे का मी या साऱ्या गोष्टी ज्या आतापर्यंत कलेक्ट केल्या आहे, इंटरनेट, कम्प्युटर, फुटबॉल, क्रिकेट, मित्र, हे आतापर्यंत नियर अबाउट 6 वर्षामध्ये कलेक्ट केलं आहे. यांना मी जस्ट सोडून जाऊन राहिलो आहे. थोडी बहुत तर येतच आहे म्हणजे टेन्शन वगैरे. बट आय कॅन डू दिस अँड आय कॅन स्टील डू दिस. सो इट इज इट. थोडी बहुत ताकद आहे आणि याला मी करण्याचा प्रयत्न करत आहे. कशाप्रकारे गिव्हअप कशाप्रकारे स्टँडअप करायचं अँड देन फाईट करायचं. माझी लाईफ आता सुरू झाली आहे राव. टेन्शन नको घेऊ. हळूहळू छोट्या छोट्या गोष्टी भेटत जाते. आत्ताचं घर काय खूप फ्लॅट आहे, बहुत भयानक फ्लॅट आहे राईट नाव. बहुत चांगला फ्लॅट आहे. तिथे तुला कोणकोणत्या गोष्टी सर्वात जास्त इम्पॉर्टंट ठरू शकते. लॅपटॉप फर्स्ट थिंग फर्स्ट. इंटरनेट, मोबाईलमध्ये रिचार्ज, ओके ठीक आहे. गाडीचं थोडीशी सोय पाहून घ्या लागेल कसं आहे तर. देन गाडी इतकं पण काही मॅटर करत नाही. बट ॲज ऑफ माय प्रेफरन्स आय नीड इट नाव. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेल्टर. तर शेल्टरसाठी माझ्यासाठी त्याचे काही प्रॉब्लेम नाही. आत्ताचा फ्लॅट आहे जो की 1 ऑफ द क्लास आहे. जर नाही झालं तर मग रूम तर आहेच. आणि रूम मी ऑलवेज प्रिफर करणार. आत्याकडे बिलकुल राहणार नाही ऑफकोर्स. म्हणजे मामाजीच्या शाळेमध्ये आय डझंट फील्स रिअली गुड इन दिस राईट. थोडंसं ड्रायव्हिंग पण शिकून घेतो त्याच्याकडून, मामाजीकडून नाही. मामाजीची गाडी थोडी बहुत ड्रायव्हिंग शिकून घेतो. गाडी सांभाळणं कसं वगैरे काय आहे. प्रॉब्लेम तर काही चालला नाही. बट प्रॉब्लेम हाच आहे का थोडंसं एकदम सर्टनली हे होऊन राहिलं. एकदम डिसिजन समोर आला आहे आणि त्याला मला एकदम फेस करायचं आहे. 20 तारीख म्हणजे हार्डली आजची तारीख आहेच किती, आजची 14. 6 दिवसानंतर तुम्हाला जायचं आहे. 1 हप्ताच बाकी आहे. डझंट मॅटर. आय कॅन डू दिस. तर आज 35 एपिसोड रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे खूप काही आहे. ठीक आहे. 6 वर्षामध्ये तू इथे राहिला म्हणजे 6 वर्ष इथे राहिला म्हणजे स्ट्रगलिंग म्हणजे 6 वर्ष तू इथे राहिला, कशा प्रकारे हँडल आउट केलं वगैरे वगैरे. तू आता या साऱ्या गोष्टी चालला आहे तर विचार कर तिथे अजून काय काय भेटन. नागपूरमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आता स्टार्टिंगचा आहे. 1 महिना मला काही फ्रीडम तर भेटणार नाही कारण मामाजी आत्या वगैरे सोबत राहीन. त्यामुळे तर मी थोडं स्वतः कंट्रोल ठेवीन. तर माझ्या फ्रीडम भेटणार नाही.
जस्ट 1-2 महिन्यानंतर मला जशी माझी रूम भेटेल, मला फ्रीडम कम्प्लीट भेटून जाईल. लॅपटॉप ठीक आहे, ऑलवेज ठीक आहे, भेटून जाईल. त्याच्यानंतर कंपनीमध्ये हार्डली किती घंटे काम करावं लागेल? 8 घंटे धरून चालून जा. शिफ्ट केव्हाची राहीन का राहीन वगैरे लागून जा. म्हणजे हेच एक चांगली गोष्ट आहे. थोडंसं पाहून पण घे फिल्म स्कूल कुठे आहे नागपूरमध्ये, आणि जॉईन पण होऊन जा. मला वाटते एकदम म्हणजे आता मे, जून, जुलै, ऑगस्ट नियर अबाउट मे टू जून 3 महिन्यात सेटल होऊन जा. सप्टेंबर महिन्यामध्ये हे होऊन घे, फिल्म स्कूल जॉईन करून घे, आणि मग तिथून करिअर स्टार्ट करू आपण, फिल्म करिअर. राईट ना? या आता असे मोमेंट खूप येणार आहे राव लाईफमध्ये. बहुत सारे मोमेंट येणार आहे अशा लाईफमध्ये. एकदम वेळेवर धक्क्यावर धक्के, कुठे जायचं, अरे बापरे, एकदम नागपूर, मुंबई, बॉम्बे, न्यूयॉर्क, लास वेगस, बीजिंग, चायना, एम्स्टरडॅम, पॅरिस, वॉशिंग्टन DC, मॉस्को, वकांडा. एक सुरुवात होऊन राहिली. इट्स अ बिगिनिंग. थोडी बहुत टेन्शन राहतेच आहे. त्या टेन्शनला कशा प्रकारे हँडल आउट करणं, या इट इज इट. व्हॉट इफ, मी म्हणतो व्हॉट इफ, जर तू आता गेला, त्याला सांगितलं वगैरे, त्यांनी जुगाड लावून दिला, ओके ठीक आहे. जर तुझा थर्मल बॅग आला तर काही टेन्शन नाही. म्हणजे असं नाही, हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचा जॉब आहे, त्यामुळे यांना फक्त अपियरचीच गरज आहे. तर जर माझा थर्मल बॅग आला तरी आय डोंट थिंक याच्यावर खूप जास्त परिणाम होईल म्हणून. आणि थर्मल बॅग नाहीच आणणार, कारण मी चांगली पढाई केली याच्याबद्दल होती, आणि ऑफकोर्स मी याच्यावर चांगले मार्क पण गेन केले आहे, हार्डली 40 मार्क. तर या इट इज इट. आणि आता घर सोडून जाण्याची वेळ आली आहे, आणि आता आपल्याला काही ना काही करून दाखवायची वेळ आलेली आहे सगळ्या लोकांना. अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली होती. ते आई वडिलांचं मॅटरमधून मला काय शिकायला भेटते. माझा पार्टनर हाऊ विल बी, म्हणजे तो कसा असावा. तर माझी लाईफ कशी आहे, माझी लाईफमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे माझं करिअर राईट नाऊ, आणि इट विल बी. तिथे पण समोर पण करिअर बहुत महत्त्वाचं राहील, कारण फिल्म करिअर हे काही एक जॉब नसते जो स्टार्टिंगपासून सुरू केला काही एंडपर्यंत, म्हणजे 60 वर्षापर्यंत कंटिन्युअस करत राहा. हे फिल्म आहे, हार्डली 1 वर्षात बनते. जेवढा काय पैसा भेटतो खतम. जर तुम्ही नेक्स्ट फिल्म बनवण्याच्या लायबल असाल तर यू विल सर्वाईव्ह. जर तुम्ही लायबल नसाल तर यू विल डाय. सिम्पल फंडा आहे. काही याच्यात न समजण्यालायक काही गोष्टी आहेच नाही. तर मला प्रत्येक वर्षी, आणि माझ्यामध्ये ताकद आहे, आणि माझ्यामध्ये जे फिल्म बनवण्याची आणि माझ्यामध्ये स्टोरी कलेक्ट करण्याची जेवढी काबिलियत आहे, तर त्याच्यामध्ये मी डाऊट नाही करत. आणि ऑफकोर्स मला असा काही हे भेटणार नाही का मरून जाण्याचा, डाय होण्याचा. ऑफकोर्स सर्वाय का आय विल एन्जॉय दिस लाईफ. तर या लाईफमध्ये नाही का मी कधी कधी सेंटी होऊन जाईन, कधी कधी पागल होऊन जाईन, कधी कधी स्ट्रेस, ताण तणाव, राईट. आणि याच्यामध्ये काय होईल की मी माझा आपा खोवून देईन. आपा म्हणजे माझं डोकं जागेवर राहणार नाही, काही बोलून देईन. तर यावेळेस नाही का माझ्या पार्टनरने मला समजून घ्यायला पाहिजे का राव, मी एक थोडासा असा प्रकारचा बंद आहे, त्यामुळे मला थोडं बहुत समजून घे, थोडं बहुत सहन कर राव मला, आणि देन युटिलाइज करा. मी माझ्या लाईफमध्ये बहुत बहुत आणि बहुतच महत्त्वाची गोष्ट इजाद केली आहे, आणि ती आहे आर्टिफॅक्ट एपिसोड. खरंच सांगतो ना,
आर्टिफॅक्ट एपिसोडचा फायदा मला आता बहुत दिसून राहिला. म्हणजे मी कालच सांगितलं होतं का आर्टिफॅक्ट एपिसोडचा फायदा मला दिसून राहिला आहे, आणि याचा मला फायदा रिअली दिसून राहिला आहे. कारण ज्या प्रकारे मी माझ्या मनावर कंट्रोल करू शकतो, एव्हरी डे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रेकॉर्ड होते का हाऊ टू कंट्रोल इट. त्याच प्रकारे म्हणजे मी ज्या प्रकारे दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो या पिरियडमध्ये, आर्टिफॅक्ट एपिसोडच्या टाईमलाईनमध्ये हार्डली 10-15 मिनिटामध्ये, हे ऑल डेमध्ये कुठेच नाही होत. ऑल डेमध्ये मी याचा कधी विचारच नाही करत. ऑल डेमध्ये मी कोणाला पण शिवा देऊन देईन, पण मी दिवसाच्या एंडला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये त्याला माफी मागतो. जरी तो पर्सन माझ्या समोर नसन तरी मी त्याला ट्रूली सॉरी म्हणतो, आणि जे काय आहे ते मी त्याला ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतो का माझ्यापासून गलती झाली, मला माफ करा, जरी तो बंदा माझ्यासमोर नाही आहे. याच्यामुळे काय करते, मला माझी चुकी मला कळत आहे. हे सर्वात बहुत महत्त्वाचा पॉईंट आहे. माझी चुकी मला कळत आहे आणि मी त्याला ॲक्सेप्ट करत आहे या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये. दॅट्स वाय द आर्टिफॅक्ट एपिसोड मेक्स इट रिअली व्हॅल्युएबल फॉर मी, रिअली व्हॅल्युएबल. तर हे आहे, आज दिवसभरात तर काही झालं नाही, बट या एक छोटासा डिसिजनमुळे असं काही झालं आहे. तर तिथून काही पळून येण्याचा काही चान्स आहेच नाही. म्हणजे जर तिथून पळून येशील तर तू तुझ्या लाईफमधून पळून येईन. म्हणजे जसं विपश्यना शिबिर याच्यामध्ये फंडा होता की मला तो फंडा कळला नाही. चुप राहणं, कोणासोबत न बोलणं, ध्यान करत राहणं, तो फंडा मला कळला नाही, त्यामुळे मी पळून आलो. बट राईट नाऊ तुला माझी टेंडन्सी असते जॉब करणं. शिकला आता जॉब कर. थोडी बहुत स्केरी असते, याच्यातून काही पळून जाणं हे काही कारण नसते. आणि बहुत अमेझिंग फिलिंग येते राव. तुझ्या आधी पैसा भेटेन ना, गजब माहोल. डिग्री सोडून दे, डिग्रीच्या मागे बिलकुल लागू नको. तू आता बस फोकस कर फिल्म स्कूलच्या मागे, कारण तुला हे जॉब पूर्ण आयुष्यभर करायची नाहीच, बिलकुल नाही, नथिंग. तुला फक्त हे प्रायमरी बेस म्हणून करायचं आहे. तुला फिल्म स्कूलमध्ये जायचं आहे आणि तिथे ॲडमिशन घे आणि तिथून तुझं करिअर स्टार्ट कर. तुझं वय आता झालं आहे 23, या सप्टेंबरमध्ये 23 पूर्ण आणि 24वर लागून जाईल. 24 पासून तुझं करिअर स्टार्ट कर. हार्डली 1-1.5 वर्षाचा कोर्स असेल, आपण 2 वर्ष पकडून घेऊ, 26 वर्ष. आणि त्याच्यानंतर तिथून तुला वे दिसेल का कुठे जायचा कुठे नाही, आणि कशा प्रकारे तुझी डेस्टिनीला क्रॅकआउट करायचं. हळूहळू ते समोर स्टेप बाय स्टेप दिसेलच, कुठे हात ठेवायचा कुठे पाय ठेवायचा, आणि तुझी डेस्टिनी एकदम थोडा बहुत झिरो लाईट किंवा ट्यूबलाईटचं लागेलच. So this is the My Artifact episode number 441. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.